नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग फार खास आहे सर्वांसाठी, कारण की तुम्हाला सर्वांना समजेल की गावाकडच्या जीवनामध्ये दिवसभरात काय काय कामं केली जातात. एकंदरीत गावचं जीवन कसं असतं हे नक्कीच समजेल. मला या कामांची फार सवय नाहीये, पण जेव्हा केव्हा गावाला येते ही सर्व कामे खूप आवडीने करते. माझ्या सर्व व्हिडिओ थ्रू मला एकच मेसेज द्यायचा आहे आमच्या या पिढीला की गावाकडचं जीवन कसं असतं आणि आपण आपली संस्कृती नक्कीच जपली पाहिजे. आपल्याकडे भरपूर गायी आहेत, त्यामुळे शेणखत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्याचा उपयोग आपण आपल्या शेतीमध्ये करतो. आता आपण हे सर्व शेण उकांड्यावरती नेऊन टाकणार. हे सर्व प्लॅनिंग माझ्या वडिलांचं एक नंबर आहे मी तर म्हणेल. आता हेच बघा, मधून रस्ता ठेवलाय आणि दोन्ही बाजूंनी नारळाची भरपूर झाडं लावलेत, त्यामुळे फळही मिळतं आणि सावलीही मिळते. आता पोल्ट्री फार्ममध्ये आपण एक चक्कर मारून येऊयात, आपल्या सशांनाही भेटून घेऊयात. हे इतके गोड सशे आहेत ना, आपण 2 सशे आणलेले आहेत. खरं तर हे सशे विकत नाही आणलेले, पण हे एक जणांकडे खायला नव्हता घास या सशांसाठी, सो आपल्याकडे तसं बऱ्यापैकी घास वगैरे आहे प्राणी असल्यामुळे बाकीचे, म्हणून मग आपण हे सशे घेतलेत. आणि किती गोड आहेत, एकदम व्हाईट व्हाईट आहेत, खूप छान आहेत. मला खूप आवडले हे सशे. होपफुली आता बघूयात किती मोठे होतात. हाय, आता तू जा तुझ्या घरट्यात, उघडा बरं, तू जा. जर आकडी असेल ना तर सोपं जातं थोडं तोडायला. आकडी शिवाय अवघड आहे, काटे टोचतात नाही तर भरपूर. आकडी पाहिजे. मला वाटतं झाडाचे तोडण्यापेक्षा आपण ते खाली पडलेले उचलून घेऊन जाऊ थोडे. आजच्या पुरते तर नक्कीच बास झाले, एवढे लागतील तसे तेवढे घेऊन जाऊ परत. ही स्वीटकॉर्न मग आहे, थोडेसे अजून कंस बारीक आहेत, मोठे झाले की विकायला येतील. आणि याचीच कुट्टी आपण गायांनाही टाकतो. थोडे कवळे त्यामुळे खाता नाही यायचे, किती आहेत बघ. बरेच कवळे आहेत, अजून जर वेळच लागणार आहे याला. ही सर्व नारळाची झाडे जवळपास 6 वर्ष झालं लावलेली आहेत आणि भरपूर सावली मिळते, फळही भरपूर मिळतं. नेहमी गावाला गेलं की एक ठरलेलं काम म्हणजे नारळ काढणं आणि ते खाणं. आम्ही तर असे नारळ काढतो, एक बांबू घेतो, त्याला विळा बांधतो आणि नारळाचा गड पूर्ण खाली ओढण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने नारळ काढले जातात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण या पद्धतीने नारळ काढणं खूप मेहनतीचं काम आहे. आमची तर फजितीच झाली, विळाच वरती अडकून बसला. शेवटी मग म्हणलं जाऊ दे, फक्त बांबूनेच आपण ट्राय करूयात नारळ पाडण्याचं. विचार करा, शहरामध्ये एक नारळ 50 रुपये ते 70 रुपये मध्ये मिळतो आणि इथे आल्यावरती हवं तितकं खा यार.
Thank God, I'm so blessed just because of my parents. एक नारळ पडलं. आले हो. नारळ तोडणं खरंच मेहनतीचं काम आहे, पण खूप नारळ आहेत. जवळपास मला असं वाटतं माझे 15-1 दिवस आरामात जातील, इतके नारळ आहेत. एवढं पटकन जमतंय. बरं आहे, बाहेरून विकत आणायला नकोच नारळ. ओल्या नारळाला नाही होत. हे फक्त वाळलेल्या नारळासाठी मशीन आहे वाटतं. काढून बघ ना. हा पण वाळलेला आहे. होय, वाळलेला आहे. 2 मिनिटात सगळा नारळ सोलून होतं. माझी मम्मी तर इतकी सुपर फास्ट आहे ना, तिच्या इतकं मला पटपट हे काम नाही करता येणार हे मलाही माहिती आहे, पण मी असं ट्राय करत असते थोडंफार. ओला तर ओला, पण आज इतकं नारळ पाणी पिणारे एकदम स्किन हायड्रेटेड झाली पाहिजे. बेस्ट मशीन आहे हे. होय ना. जास्त मारायला पाहिजे ना अजून. कमी मारते. जमलं काय? वाव.
इव्हिनिंगला धारा काढण्याची वेळ झालेली आहे आणि जेव्हा केव्हा मी गाई आणि वासरू बघते ना, मला नेहमी भगवान श्रीकृष्णांची आठवण येते. आमच्या लहानपणी एक कार्टून होतं लिटिल कृष्णा म्हणून, ते माझं अजूनही खूप फेवरेट आहे. गाईची धार काढायला सुद्धा मला भरपूर आवडते आणि मला लहानपणापासून धारा काढता येतात. सवय लावून घे तू माझी. मी दिवाळी झाल्यावर थोडीशी, पण ठीक आहे, म्हणजे चांगली आहे. जमते ना, हे बघा की. सर्व गायींच्या धारा काढायला जवळपास 1 तास जातो. रात्री काढलेलं दूध आणि उद्या परत सकाळी निघणारं दूध हे सगळं आपण सकाळी डेअरीला देतो. मग हे असं गोठ्यामध्ये अडकवलं जातं. तुमच्याकडे पण अशाच पारंपरिक पद्धती आहेत का? मला नक्की सांगा. गावाकडचं जीवन हे खूप स्लो लाईफ आहे. अजिबात धावपळ नाही आहे, कुठल्या फार गोष्टींचं टेन्शन नाही आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप सुखासुखी आहेत असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीमधून मिळणारं प्रेम, जिव्हाळा याच्या इतकं मौल्यवान नक्कीच काही नाही आहे.